काय कान खाजी होता उगच ए कानात जरा काहीतरी मुंगी बिंगी गेली काही सापडानाच बराच वेळची गुडगुड करीत हो साधा भाऊ गाण्याच्या बँड्या खेळायची गाण्याच्या बँड्या चला तुमच्यापासून साधा भाऊ बसून साधा भाऊ पासून काही लहान पोरासारखं कानाचे भेटेन काय साधा भाऊ नाही बरोबर साधा भाऊ नाही तुम्ही जर हारले असले तर लगेच आम्हाला पार्टी द्यावा लागेल ना फाट्यावर अशा गाण्याच्या लाईनी आहेत माझ्याकड काही गाणे म्हणलेले गौ गौ तर घासाचं पार फाटाफाटी झालेली मग म्हणा ना मग होऊ द्या आता भेंड्याच बरोबर बोलला जे आले आवाज नाही रे मला कसं आहे मी पीटीयू बसलो ना असं भजन म्हणायला लागलो ना अशी मांडी टाकली ना पंचपदी म्हणू नको का मग अभंगन गवळणीन पार भैरवी पर्यंत उठत नव्हतो मांडी मुडीत नव्हतो सदा भाऊ तुम्ही दोघं आम्ही दोघं होऊ द्या सुरू आता लागली होऊ द्या तुमची कारण त्यांनी चहा भेळ साधा भाऊ बसून चालू करू चालू चालू चला घरा सुरू म्हणजे सोसत नाही काय आता सोसत नाही ना तू का बसणार रे हा ससा रे ससा रे कापूसे जसा त्याने कासवाची पैज लाविली वेगे वेगे धावूनिया डोंगराकडे पाहुनिया शर्यत रे आपुली ससा रे कापूस जसा त्याने कासवाची पैज लाविली लो चली मैं अपने देवर के बारात लेके लो चली मैं मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी येना ना 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 नहीं मैंने प्यार तुझे नहीं करना नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच काळा काळा कापूस पिंजला रे टाकांची वारा झुंजला रे आता तुझी पाळी मीच देतो टाळी आता तुझी पाळी मीच देतो टाळी फुलं पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा मोरा रमैया वतावैया रमैया वतावैया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमैया वतावैया रमैया वतावैया या राऊजी अन बस भाऊजी कशी मी राखू तुमची मर्जी बस भाऊजी वळग जुनी धरून मनी वळग जुनी धरून मनी काय करू सांगा मी मर्जी बसा भाऊजी भाऊजी बसा भाऊजी कशी मी राखू तुमची मर्जी बसा भाऊजी भाऊजी आले कुठे भाऊजी आलेत अयो निघाले धावपळी धावपळीत कुठे निघालेत मोठी बॅग दिसते भाऊजी राम 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 अरे शाहीला अरे डावा उजवा मध्य साक्षात विरोधी पक्षाचा विरोधी नेता असताना डेप्युटी डावलून गेला असं काहीतरी डोक्यात गणगण डोक्यात नसन गणगण बॅगीत असं टेंडर असन टेंडर टेंडर काय आता बघाच येतय कसं सदाच्या अंडर चला फक्त तुम्ही पुढे फाट्या पुढे वाट्यात मालक एक पाणी बॉटल करा साधी आणा बरं का अजून एक हे द्या मोनेको द्या एक मोठा तर जरा प्रवासामध्ये लाग केवढं लेवा 40 रुपयाला आहे आणि गुड्डी केवढं आहे 2020 तू 2020 हा 35 ला आहे 35 ला आहे हा. का हे दोन द्या मग तो याच्यात निळा एक घ्या तो हा का
गावाला चाललोय आकीकड हा का? पोरीला खायला नको होय. घ्यायचं आणि एक फारसांचं देते. हे का 110 कसं काय? रुपयाला राजा पेढा चांगला आहे एक नंबर क्वालिटी भारी येते. का? बर किती झाले बघा बरं. 130 110 35 30 आणि 15 बॉटल 320 झाले आपले. कॅरी बॅग दे. हो घ्या ना. मारले हो ओके ओके. पेढा घ्यायचा होता ना. पेढा जाऊ दे आता बाद झाले. बरोबर. मला हे बस गोड झालं. ओके ओके. मालक हो इथे पिशवी ठेवली होती हो बॅग होती माझी. नाही हो, आता मी आतून आहे ना, मला तर नाही सांगू. पण आत्ताच्या आत्ता कुठं आहे? इथंच होती ना. अहो इथंच आत्ता मी ठेवली होती. कुठं गेली हो आता लिहिली बॅग. अहो त्या बॅग मध्ये पैसे आहेत 5 लाख रुपये. नाही तुम्ही आतमध्ये पण इथली बॅग कुठं गेली? इकडे आणली होती मी. हा चहा सांगा. 4 चहा द्या. फरसाण द्या थोडं. ते हल्दीरामचं द्या. काय द्या पुढे आलो चहा घ्यायला जरा म्हणलं घ्यावा चहा. अरे बसायला नाही इथं मी हादारलोय. माझी बॅग गेली राव आता इथून. अरे मी आक्कीकडे चाललो होतो. दाजीचा व्यवहार झालाय ना. 5 लाख रुपये त्यांना द्यायला चाललोय मी. आणि बॅग मध्ये आता इथं पैसे ठेवले आणि इथं लिहिले म्हणलं पुरीला खायला घ्यावा. 5 खायला घेतलं ना बॅगच गायब झाली राव. काय नाही. अहो पैसे खिशात ठेवायचे होय आबा. बॅग मध्ये कुठे पैसे ठेवते तुम्ही डेपुटी आहेत दादा ना. भाऊ येडे झाले काय तुम्ही? 5 लाख रुपये येत. अहो 5 लाखाला आता त्या नोटा किती लागत आहेत? 5 बंडल बारीक बारीक. ठेवली कुठं होती? अहो 200च्या नोट आहेत काही 100च्या नोट आहेत. अरे इथं ठेवली मालकाकडून हे घेतलं पोरीला खायला घेतलं ना आताच्या आता बॅग गेली राव. तुमच्या जवळ असं कसं काय गेली? लक्ष नव्हतं का तुमचं? कोणी आलतं का हो दुसरं इथं? अय बघ रे झाले श्याम्या डेपुटी त्यांच्यावर लक्ष ठेवा. परत एखादा बंडल घालते खिशात. सदा भाऊ हा बॅग चाष्टा नाही गेली ना. आता बघा आम्ही आलो तिथं जोगेश्वरी आखड्याहून इथं आलो. म्हणलं चला अवचित वाडीत तिथं आता भेळ मिळाला. इथं आलो फाट्यावर. भेळ खायची होती. हे निलय नाद लावला होता भेळ खायची. पण मी आहे ना गाडीहून उतरतो बॅग सोबत होती राव. माझ्या हातात बॅग आणली होती. आता आम्ही कशाला बघावं? तुमच्या सोबत होती बॅग का बॅगेच्या सोबत तुम्ही होते? ए, बॅग घरून घेतली का? तुम्ही बॅग चाष्टा नाही केली कोणी? ना. अहो आमचा काय संबंध आहे? चाष्टा नको करू राव. मा बीपी वाढायला लागला. 5 लाख रुपये त्याच्यात. बीपी वाढत होय तुमचा. असं किती वाढन बरं? जातान खटक्यात नाही तर अहो जायचीच बारी आली. 5 लाख रुपये गायब झालेत माये. 5 लाख? मग सोपं आहे काय? डेपुटी लय तक तक न करू. पैसे येते जाते. वतनदार घरानं 500 एकर जमीन होती. आलोय 18 एकर वर. तुमचं पण वतनदार पैसा घराणं- जीव नाही अडकला. अहो तुमचं वतनदार घरानं राहू द्या. इथं मी मला दाजीला द्यायला पैसे चालले. मी येडे काय तुम्ही? कष्टाचा पैसा आहे मा. अहो दाजींची खरेदी राहायची की कर. तुमच्या अंगावर चादर आणावं लागेल फुलांची. एवढं टेन्शन नका घेऊ. अरे 20 आणि 5,000 रुपये काय 10,000 रुपये आहेत का काय ते? अहो तुम्ही डेपुटी आहेत. ग्रामपंचायत पावलेली आहे तुम्हाला. 2 आणि 5 लाख रुपये कोणती मोठी गोष्ट आहे? सदा भाऊ ते बाकीचं नका काढू राव. तुम्ही क्या चाष्टा केली काय? मला सांगा, आम्ही तसं नका कशाला करू राव. चाष्टा करू? मला कार घाम यायला लागला होता. नका तसं करू. तुम्ही द्या ना कुठे राव. चालले आता? अहो दाजीकडे चाललो होतो. अहो दाजी तुमची चाष्टा करते. तुम्ही दाजी चाष्टा करा. आम्हाला काय पडले तुमची चाष्टा करायचे? तुम्ही ऐका राव. द्या राव पैसे माहिती. आबा तुम्ही तुझी छान येत राव. अरे नाही बाबा मी पैसे पाहिलेच नाही. बॅग कुठे बघितली? हा ए झांबे द्या ना राव. आणि एवढी मोठी बॅग होती का? आलेला विचार आपलं काय नाही. अय, अरे डेपुटीचा बीपी वाढला काय बघा. थांबा ते जाऊ दे भो. अशा रिक्त जागेवर मला डेपुटी नाही व्हायचं. लढून येईन जाईन माणूस. त्या आणून दी बॅग. आहे ना बॅग. अरे चाष्टा करायचं जरा काही ह्या अहो चाष्टा कशाला? तुम्ही बॅग ठेवता पुढे बी ही बॅग भेटली. जरा चहा बी सांगा.
काय त्या तुम्ही खेळीचा राव, तिकडे. खरंच चाष्टा तुम्हाला काय चाष्टा करावं हे बी कळत नाही. त्याचं काही गेलं तरी चालेल, पैसे गेले ना तर जीव खालीवर होतो. अहो पैसे वाढायचं नाही तर काय व्हायचं तेव्हा. बीपीचं नाही आबा, कष्टाचा पैसा आहे. हा तुम्ही कष्ट करी जा आणि आम्ही असे पालगावर पालगावर पैसेच पडत येत वरून. आम्ही कुठं म्हणतो तुम्ही कष्ट करीत नाही, तुम्ही कष्ट करता, पण कष्टाचा पैसा असला का माणसाला का आम्ही येतो. आमच्या कष्टा- फुकटच्या पैशाला काय वाटत जाऊ द्या, नाही. टाका काहीतरी आता, चला. तुमच्यासारखे वतनदार नाहीत आम्ही. आमच्या बाप दादा चालय कष्टाला आमच्याकडे. येस नाही आमच्या कष्टाला. पोरांना घेतलंय तुम्ही. आईला इथलं खाऊ का धडे चहा सांगितलंय ना. डेपुटी चला एक बाटली सांगा. हा अरे तुम्हाला ए, खायचं धर तुला बाटली. ती नाही मग? जिरं सोडायचं. हा जिरं सोडायचं. तुम्हाला खायचंच होतं तर मला सांगायचं काय चाष्टा आहे, माझी धडकी भरली आहे. मी आणतो जिरा सोडा. मालक चहा टाका 4 आणि जिरा सोडा द्या 1. नाही राव तुम्ही एखाद्या बारलाय ना या चाष्टा बाई एखाद्या खरंच उकडी जाण. डेपुटी हा नाही, दोघांची एक मार. लगेच घेतला का? अरे चहा येऊ द्या ना. लगेच थांब ना, येऊ दे ना चहा, सगळंच प्या ना. लय चापटर द्या तुम्ही. चहा गरमचं गार होतो आणि हे गारचं गरम होतं, त्याच्यामुळे आधी घेतो. खुर्ची घेऊन बस. खुर्ची की चहा द्या. घेऊन बस. हा सदा भाऊ अशी चाष्टा नाक करीत जाऊ सदा भाऊ. बाकी काही करीत जा, पण पैशा पाणी चाष्टा नाक करीत जाऊ. बरं आता ते चहा अण्णाला सांगितलाय का नानाला सांगितलाय? अण्णालाच सांगितलाय. यायना कमोल येईल स्पेशल करू राहिलेत. स्पेशल करून राहिले चहा. तुम्ही राव चहा करताना एखाद्या बारला माणसं घालता का तुम्ही? माणसं घालताना खानदारी घरानं म्हणायचं इतका अहो, आमच्या मंडळाला सांगितलं ना चहा 3 मिनिटाला चहा आहे, तोंडात पाण्याचा गुळणा गाड करूच तर चहाची बशी पुढे असते. आम्हाला माहिती आहे ती गावाला म्हैस दारात बांधलेली कायम दिसती दारात आहे. मला तर तिला वासरू दिसना काही दिसना, कशाला पाळली काय माहिती. घरी आलं का आम्हाला गोरा चहा पाहिजे. लक्ष्मी ती लक्ष्मी का? लक्ष्मी लोक पूर्वीच्या काळात घोडे राहायचे, घोड्याचं काय दूध काढायचे का? लक्ष्मी आहे, म्हैस आहे ना, लक्ष्मी ती आमची. तिचे जरा शिंग कट करा, मागच्या वेळेस हुंदाळलं होतं आम्हाला. अहो शिंगानी उन्हाळीत नाही, म्हैस जितकी गुणवान आहे ना, तिला आपली पार्टी नि विरोध पार्टी. खडा माहीत झालं एवढस वगैरे होतं तेव्हापासूनची माहीत झाली ती. आमचे फुटे दाखवत्या काय आपला दुश्मन आहे. नाही तिला राईट वास आणि कळत. आमच्या घरी चोरी झालेली आठवतं का? म्हशीमुळे झाली नाही हा ना. ना, लगेच आधी तोंड घ्या. बोकड पसरी ती. बर चहा घ्या तुम्हाला चहाच प्यायचा होता. घेतो, पण जरा माणसांच्या किमती ठेवा. गावात आम्ही रामराम घालितोय, आमच्याकडे कानाडोळा करून निघाले. अहो वतनदारांनी माग कोणती फौज आहे? लोकांना नीट बारवात सोडून येते. काही त्या बाहेरला गडबड असते, आम्ही तुम्हाला राम घालतोच काय, पण मला ही पैशाची गडबड होती. आकीच्या नावावर सारखा फोन चालू होता, या म्हणून आम्ही राम घातला नाही. आम्हाला का माहित पैसे त्याच्यात का पाकिट आहेत? भले गुरु तुमचा राम आहे ना, 5 लाखाला पडला असता आमच्या. नशीब सापडलं. चहा घ्या. लागलाय आता. हा. घ्या. अयो आईला अरे ते जिरा सोडा आहे, जिरा ते काय सोडा? दारू आहे का काय? आई सवय लागली ना ती कच्ची प्यायची, साईडला जायचं, एक घोट्याचा आणि एक घोटा गलास खायची यांच्याकडं, त्याच्यामुळे सवय लागली. अरे जिरा सोडा ए. बधीर चायचा येड्या रे जाल्या. सवय लागली, जात नाही तोंडाची सवय ती. वडा भाऊ चहा पडन डेपोटी परत तुम्हाला. अयो हा ते तर आगुरेचे आगुऱ्या डेपुटी, लय आनंदात नका हो, एकदा चेक करून बघा बॅग पैसे आहेत का काय. पैसे कुठं जायचे त्याचं होय साधा भाऊ? त्यांनी ठेवले होते, आता त्यांनी व्यवस्थित ठेवले होते. नाही पैसे ते साधा भाऊ. पैसे आहेत, पैसे. आता दिले मान्य. काय आले? काय आलं? पैसे कुठे आहेत? आता चाष्टा बंद करा. अरे पैसे नाही द्यायच्यात. खोला पलीकडला अरे हे मोकळी आहे, मोकळी बॅग आहे, द्या राव पैसे तुम्ही. चाष्टा करू नका बघा आले तुम्ही. अरे सदा भाऊ तुम्ही ऐकणार राव, आता तुम्हाला चहा पाणी पाजलं सगळं. डेपुटी त्याच्यात पैसे ठेवले होते का नाही ही शंका आहे. अरे दादा देवा शपथ 5 लाख रुपये मी दाजीकडे घेऊन चाललोय. तुम्ही येणे झाले का काय? काम आमच्या समोर मोजून ठेवले काय त्याच्यात? अरे मग तुम्हाला सांगितलं कोणी होतं चाष्टा करायचे पैसे दे. नका राव तसं करू, तुम्ही मला नका राव बीपी वाढू मला. मी देवा शपथ सांगतो, तिथून बॅग घेतली, ती नेऊन ठेवली आणि आवाज दिल्याबरोबर 1 मिनिटात घेऊन आलो. प्लीज मी विनंती करतो ते पैसे माहिती ना दे ना राव. घेऊन आबा सांगा राव यांना. चेष्टा केली कर तुम्ही? नाही हो आबा, शपथ नाही. अहो तुम्ही पाहिलं ना, आम्ही लगेच घेऊन आलो ना. तुम्ही म्हणल्यावर आम्ही एवढ्या कुठे पैसे कुठं काय केले? अरे बॅग कुठं आड बाजूला ठेवतात का कुणी आपल्याला न बघता तिकडून न्यायला पैसे?
अरे तुम्ही झालेलं दिसतंय आता. तुम्ही बऱ्या बोलाने कबूल नाही मी पोलीस बोली ना. मी पोलीस बोलीन देवशपथ मी पोलीस फोन पाहिजे. आम्ही नाही घेतले. तुम्ही कबूल म्हणा देवशपथ पैसे नाही घेतले. देव शपथ आम्ही नाही पाहिले सुद्धा नाही. अरे मग सदा भाऊ गेले कुठं राव पैसे. आता मी नावत इथंच बसलेलो होतो यांना यांनी बॅगाचा आता ही चेष्टा केली ही गोष्ट खरी त्याच्यात पैसे किती यांना काय माहितीये. अरे तुम्ही बावळट झाले का काय राव माझे. तुम्ही पैसे द्या राव मला नका अडवून करू राव तुम्ही. शांत व्हा शांत व्हा शांत व्हा शांत व्हा. आता एक लक्षात घ्या 10 मिनिटं झाले बॅग ठेवून. ही चेष्टा आपल्या अंगलट आली. पैसे गेले. आता काही पैसे तुम्ही द्या काही मी देतो. अशी अंगलट आलेली परत कधी करायची नाही बाबा. पैशाची गोष्ट आहे. तुम्ही घेतले असले तर द्या बाबा. इथं पैन लावले पार घरी येतं पैसे न्यायला. आता काय आता याच्यात जाय वाटे घरी का. हे खरं सांगा बरं का. शपथ अरे यांच्या काय नादी लागतं राव सदा भाऊ तुम्ही. नाही ना आपण ₹1,00,000 देऊ. याच्या पलीकडे नाही लावायचे. 5 लाखाला 5 जण जबाबदार. तुम्ही कोणती रक्कम टाकायची आपण त्या बॅग बघा बरं का तुम्ही गावातले येत माझे मित्र येत सदा भाऊ. मी आताच्या आता पोलीस स्टेशनला जाऊ शकतो. नाही सदा भाऊ तुम्ही 1 लाख देता ना मी 4 लाख रुपये देत. पण हे असं नाही झालं पाहिजे परत. आणि हे पोलीस केस करायची नाही आपल्या गावात. लक्षात घ्या तो माणूस खोटा नाही बोलत. तिसऱ्या नेले असतं मग काय केलं असतं. अहो ती चेष्टा आपण केली ना. आपण आलो ना बॅग कुणीकडे ठेवायला सांगितली. लक्षात घ्या पैशाची गोष्ट आहे आणि आपल्या गावातली गोष्ट आहे. आलं का ध्यानात. मी देतो 4 लाख रुपये तुम्ही 1 लाख रुपये द्या बस. आईला हे मजा मग घेण्याना देणं रातभर दरवाजा वाजवून झालं. मग पैशाचीच आहे ना ही गोष्ट. पैशाची आली ना. आपण करायला नव्हती पाहिजे. हा अरे पण बॅग तर तुमच्याजवळ चालते ना. तिकडे झक मारून ठेवून आले बॅग. तुम्हीच बोलले 8 बाजूला ठेव म्हणून. पण हे अरे गप ना आता झालं ना आता अंगलट नाही. आता परत तशी चेष्टा नाही झाली पाहिजे. बघ मी घरी चाललोय. पुटी 5 लाख रुपये माझ्या घरी आले पाहिजेत बरं का. 5 लाख रुपये जर संध्याकाळपर्यंत नाही आले तर मी पोलीस स्टेशनला जात असतो. अजिबात आमच्या हाताचे तसे घ्या. हाताचे घ्या नाही तर पायाचे घ्या. काय आबा डायरेक्ट नुसत्या पोलीस धमक्या. आम्ही पोलीस पाहिले नाही काय. अरे पोलीस पाहिले पण आता किती वेळ असं करशील. अव 5 लाख काय लय मोठी रक्कम आहे का अशी आयुष्यभराची. वतनदार घराने आमचं पैसे देऊन टाकेल संध्याकाळपर्यंत. तुम्ही बावळाटानो पिशवी पुढे ठेवली. अरे हे काय भुरदण आलाय. चाष्टा गावात मी म्हणलं होतं डेपुटी नको नादी लागा. तू म्हणले चला डेपुटी आपल्याकडे दुर्लक्ष करीत फाट्यावर जाऊ त्यांची गंमत करू. गंमत आली ना आमच्या मोकांनी. तुम्ही नुसते गंमत बघायलाय. मागची चाष्टा नुसती बोलता आणि तू साक्षी असतो नाही का. बिस्किट खाल्ले 5,000 द्या 10,000 द्या. त्या आईला या म्हणजे हे असं झालं. बोरनाळ्याची वाट लावली आणि सारा सुरू झाले तुम्ही. आबा कोणीच कोणाची अशी चाष्टा करता कामा नाही. इथून पुढे तर कानाला खाडायचे आपला. कसं आहे सहन करता येईल ना तेवढी तोंडी चाष्टा करू. नाही तर आहे ना ही थाटा नाही तर लागन बट्टा. तसंच झालंय ते. त्याच्यातून आहे ना एकमेकाचे संबंध बिघडत कोणा. आणि तू बाया माणसाला चाष्टा करीत बरं का. हा ते सुगंधाची तू चाष्टा करीत असतो. एखादी वेळेस असं बोकांडी येईन ना तू चाष्टा. घडीत अन्नाची करीन घडीत सुगंधाची करीन घडीत आवाची करीन. चेष्टेला जरा लिमिट ठेव. बरोबर आहे. घडली ना आता आदल. चला आणि आता काय करू याच्या दुकानातून लाखभर घालला असेल तेवढा घेऊ. चला साधा भाऊ काय बॅग घ्यायला त्याला पुढे असतो. कान द्यायला तर लय भारी आहे जो. श्याम्या अरे श्याम्या अय काय बोलत असेल मी काय जाणार आहे का काय इथं भोकतोय कुत्रेवानी. काय झालं तुला बोल ना. काय करतोय. काय नाही. हा होय श्याम्या तिथे हे नाही का मैत्रीण आणि ती आलीवर का बोलत नाही काय नाही. अय अरे मी काय म्हणतोय. झाले उठ बरं तू जा इथून. कमून तू जा इथून जा. अरे मित्र आहे का कसं बी. तू इथं आलोय मी बसलो तर बोल ना 4 शब्द. काय होतंय. नाही नंतर बोलून तुझ्या जाय तू. महत्वाचं काम चालू जा तू. नाही तर लय पाणी लावितो राव श्याम्या. तुला सांगतो जातो का तू. नाही तर काय करशील मला काय करशील. तू ये ना नाही चेहरा गोट्याला खवळून घेऊ नको तुला सांगतो. पण चेडे गोटे काय कडून काय आणले धरून ते काय करतील मला असं का. हा कळन तुला मग.
काय कळलं? घरी जाऊस तर नाही तो पोट दुखायला लावलं तिथून पुढं मग कुणाचं माझं? हा तू ए नको पोका धमक्या देऊन जाल्याला पोका धमक्या निघ देऊ. निघ मग निघ चल. हा, निघ, हा, चल जा. चल ते धमक्या ना गावातल्या लोकांना द्यायच्यावर का आपल्याला नाही. असं का हा. बरं बघच मग तू हा बघ काय नाही झालं भाऊजी या कुठे चाललंय एवढं काय झालं चाललोय दवाखान्यात. का बरं बसायचं काय झालं तुम्हाला पोट दुखतंय. का बरं श्यामेच्या दुकानात जाऊ नको बरं का त्या. अहो ते शामराच्या दुकानात जायचं आणि तुमचं पोट दुखायचा काय संबंध आहे त्याच्या दुकानात चेडगुट येत. हे काय असतं हे काय असते म्हणजे जादूटवाना असतोय जुनी अयो. पूर्वीचा. हा तो मला आहे ना डायरेक्ट मी त्याच्या सोबत बोलत होतो. मला गप्पच ना तू कशाला माझ्यासोबत बोलतो रे. खाली वाकू वाकू ना त्यांच्या सोबत बोलत होता. चुकुड चुकुड काहीतरी करीत होता. असं करीत होता. त्यांच्यासोबत बोलता पण येतं का हा ते बोलत येत. आणि मग ते तुमचं पोट कशाने दुखायला लागलं तो मला डायरेक्ट मानला तू जोऱ्यास वासाकला इथून निघ नाही तर गेलाय ना तू घरापर्यंत जाऊ तर पोट दुखत म्हणून मग पोटात गोळा आल्यावानी होतं खालीवर खालीवर आहोत. अयो खरंच आहे हा जावा पहिले दवाखान्यात जाऊन या जपून बर का तू आपलीच म्हणून सांगितलंय मी तुला त्याच्याकडे फिरकू नको. नाही नाही जाऊ का हा लवकर जाऊन या दवाखान्यात पैसे काय तू जेवली नाही काय नाही मग काय हे का? ओ शामराव मला 2 कपडे साबणी द्या बरं हा थांब 2 मिनिट काय देऊ अहो कपडे साबणी द्या लक्ष कुठे आहे तुमचं एवढं काय चिडत एकदा तर विचारलं तुला मी कपडे साबणी सांगितल्यावर बी लक्ष नसेल म्हणे मी एकदा ते विचारलं पण मी 2दा सांगितलं त्याचं काय हा हे घेतोय कपडे साबणी आणि ते लिहून घ्या बरं का कवर लिहायचं अजून मागची उधारी दिली नाही तू उधारी केव्हा देणार आहे तुम्हाला हो मग देताय ना मी दर महिन्याच्या महिन्याला तुम्हाला देत असते ना उधारी आता या महिन्यात त्यांचा पगार लेट झाला म्हणून देईल ना पण किती बडबड काय चालू काय नाही तू तू उधारीचं बोल नाही नाही नंतर देणार त्यांचा पगार झाला का ते पाठवलं का पैसे मग तुम्हाला देतील अरे असं कुठं असतं का इथं महिन्याच्या महिन्याला क्लिअर केलं पाहिजे अहो पण तारखेला याच महिन्यात लेट झालं लेट झालं म्हणजे काय तू सांगायचं ना आधी त्याला धरा या साबणी ए ऐक काय तू असं तनफण करू नको त्यात मागितलं घेऊन जा दुकानदारीच आहे माझ्या आणि तू असं काय करते लगेच अहो मग एवढं काय उधारी मग पहिल्यांदाच लेट झालं ना माझ्याकडून मला श्यामराव म्हणते जा माझ्या संग नीट वागायचं तुला सांगून ठेवतो अय्यो. नाही तर घरी जाऊ सर पाय मुरगळून पडशील तू असं काय बोलताय शामराव असं काय बोलतो म्हणजे काय बोललो मी पाय मुरगळून पडन म्हणून हा मग तू माझ्या संग असं वागलं असंच होईन मग पैसे आल्यावर देता येईल एवढी बडबड नका करत जाऊ लगे मी काय पहिल्यांदाच नाही आले तुमच्या दुकानात ऐक अरे अरे काय झालं पोरी भाई अण्णा हा काय रे पाय मुरगायला वाटतं अरे अरे नीट बघून चालायचं लेकरा अहो अण्णा कस काय झालं काय माहिती काय आता लय दुखतंय का रे बोटा आलो बरं आई नाही त्याला आम्ही आहे ना घरी जाऊन आहे ना काहीतरी करते दवाखान्यात जाऊन येते त्याला आंबे हळद लाव थोडी आणि आराम करून बघ नाही तर मग दवाखान्यात जावं लागेल तेच ना अहो शामरावच्या दुकानात गेली होती अरे हा ते साबणी घ्यायला गेली होती म्हटलं जावं घरी अहो नुसतं तन करत कोणाशी बोलत होते काय माहिती श्याम्या हा माझ्याकडे आता जालू भाऊजी आले होते घरी ते मला म्हणत होते का ते शामरावच्या दुकानात गेले ते चिडे गोटे आहेत ना त्यांच्यासोबत काहीतरी बोलत होते वाटतं हो काहीतरी चालू होतं आणि ते म्हटले ओरडून आरडून काहीतरी त्यांचे 2 शब्द आले ते म्हटले जालू भाऊजा म्हणजे तू घरी जाऊस तर तुझं पोट दुखत हो खरंच दुखलं ना त्यांचं पोट आणि मला काही विश्वासच बसला नाही जालू भाऊजीने मला सांगितलं तर म्हटलं जाऊनच बघा म्हणून त्यांच्या दुकानात गेले मला पण असंच वसकलं म्हणजे तू जर माझी उधारी जमा नाही केली लवकर तसं बडबड जर केली तर तुझं घरी जाऊस तर पाय मुरगावला ना अण्णा माझा पाय जादू करा श्याम्या असं नाही वाटत पण अशा भानगडीत पडून म्हणजे हो अण्णा तुम्हाला वाटत नाही पण खरंच झालंय मला विश्वास बसत नव्हता म्हणून मी गेली बघा बरं माझा पाय आता काय वाढवा झालं बरं अण्णा तुम्ही जाऊन बघा तेव्हा तुम्हाला कळण मी जाते बाबा घरी मी पाहतो बरं का पण तू जाता येईल ना तुला का सोडू बाळा नाही जाते अण्णा मी जाते त्याला थोडं ते आंबे हळद आणि थोडं मीठ शेकव जरा बघू तेच आपण करते नाही तर मग दवाखान्यात जाता येईल हा हळू जा मी पण त्याची पाहतो जरा चौकशी करतो भाऊ हा कसं काय मग आवडलं ना आपलं दुकान असंच काम करायचं मग गिऱ्हाईक आलं पाहिजे दुकानात
हा भरभराट झाली पाहिजे, तुम्हाला बी खुश ठेवणार मी मग. हो अण्णा कवा आले तुम्ही? काय आत्ताच आलो. काय काही नाही, मग आवाज द्यायचा ना. काय नाही म्हणलं, आता काम नाही म्हणलं. शामरावचं काय चाललंय पाहा. काय काय चाललं ते हो जरा आले आवाज द्यायचा, काय पाहिजे बोला. काम नाही भाऊ, काही विसर झालतो म्हणलं श्यामभाऊचं काय चाललंय बघावा. तर एवढी काय गडबड, तू डाचकलं का म्हणून एवढं भाऊ? नाही मी कुठं काय डचकलो बिचकलो काही नाही, मी आपलं चाललो होतो माझं. तू गडबड उडाली वाटत आहे. नाही काय गडबड नाही, तुमचं काही काम नाही, जा बरं तुम्ही, उगा डिस्टर्ब करता माणसाला. अरे बापरे, तू गडबड तू डाचकला मलाच ओरडतोय बाबा. मी सहज आलतो, काय काम नाही माझं. काही नाही. ए ठीक आहे, अरे इकडे रे पोराव, इकडे यार तू ग, इकडे डिगू. अरे काय बस बस बस, हळू हळू हळू. काय झालंय माहिती का, अरे त्या श्याम्याच्या दुकानात काहीतरी भानगड चालू राहू त्याची. काय करा तुम्ही दोघ जण गपचिप जा आणि जरा तुमच्या नजरेने बघा आणि येऊन मला सांगा काहीतरी गडबड आहे राव. डोळ झाला त्यांना काहीतरी आहे, तुम्ही जा अगोदर, तुम्हाला कळल. लांबून पहा, त्याला कळून नका देऊ आणि सगळं पाहिलेलं मला येऊन सांगा. हा तुम्ही जा कामाला लागा. नाराज आहे काय? सकाळी बी नाही जेवली. नाराज नाही राहायचं, खुश राहायचं. शामरावचं दुकान आहे या, काय देऊ खायला? बोला ना, तुम्ही माझ्यासाठी एवढं करता आणि मला माझ्याकडून काहीच नाही. तुम्ही बोला फक्त. हा काय करू ना, टेन्शन नाही घ्यायचं, सगळे व्यवस्थित करू. अण्णा तुम्ही म्हणले पण त्याचे वेळेस थोडं वेगळंच राव. अरे काय बडबड तरी बसते ते एकटेच, नेमकं कोणा बोलत ते आमच्याकडे लक्ष द्यायला खाली मोठं घालून बसलेली. आणि अण्णा आम्ही ना त्यांच्या बरणीतून चट्ट्या ढापल्या, त्यांना तळलं पण नाही, नेमकं तोंड आलं आणि तोंड गेलं तरी खालीच बघत येत ते काहीतरी असं बडबड करते. मला वाटलंच होतं काहीतरी भानगड श्यामेची चालू आहे. तुम्ही आता एक काम करा, तुम्ही जा घरी, पुढचं मी पाहतो काय करायचं. म्हणू नका कोणाला काही, सांगू नका. हे बरं झालं भाऊ, तुमची गाठ झाली. मी तुमच्याकडे निघालो होतो. काय त्या श्यामेने गोंधळ चालवलाय भाऊ दुकानात. पेला का परत? नाही पेलो नाही भाऊ, तिच्या आयला ते काहीतरी जादू टोण्यासारखी भानगड करीत राव. जादू टोना? हा ना. हो तुम्हाला सांगू का, ते बोललं ना काही ते खरं व्हायला लागले, अशी परिस्थिती झाली. ते चेडे गोटे किंवा काहीतरी जादू टोना करणी कावटाला अशा भानगडी वाड्या भाऊ. काय अण्णा तुम्ही, काय तुम्ही म्हातारे माणसं, काय कबड्डी कावटाला चेडे गोटे? डेपुटी त्याला त्या जाल्या आहे ना, जाल्याला म्हणला तुला कळ येऊन पोट दुखत, ते जाल्या मोकार हाताने वाकून पळत होतं पोट दुखाचं बनून. तिने सुगंधाला आहे म्हणला तो पाय मुरगळून. मग तिला अनुभव आला, ते म्या डोळ्यांनी पाहिलं. ते तर सोडा, म्या 2 पोर आपल्या डिग्यान ते पाठवले होते ना दुकानात काय चाललं ते पण म्हणले भाऊ. त्यांनी गपची पाहिलं का काहीतरी ते पुटपुटत आहे, हसत आहे मध्येच, काहीतरी आहे हो. आयलं हे श्यामे नेमकं करतोय काय? पण अण्णा मला वाटत देवापेक्षा तो काय म्हणजे त्याच्या असं काय देवाव तरी काय त्यांनी बोललं का लगेच व्हायला लागले? काय सांगता येतं भाऊ, काहीतरी काळजी नाही करायची. मी असल्यावर निवांत राहायचं एकदम. घ्यायचं काय कारण नाही, काहीच नाही. मी आहे ना. काय रे, कोणा संग बोलतो? हा काय आणलंय तो दुकानामध्ये? काय नाही. नाही आम्हाला बाहेर कळलंय तू गावातल्या लोकांना शिवाय शाप द्यायला लागला. पण मी अवतारी पुरुष झाला तू. नाही हो, गावातल्या लोकांना एखादा म्हणतो पाय पोट दुखन का लगेच तिचं पोट दुखायला लागत आहे. एखादा म्हणलं म्हणतो मुरगाळ्यान का मुरगाळ्याला जाल्या सुगंधाचा सांगत येते. जाल्याला काय म्हणतो पोट दुखन, काय मग पोट दुखायला लागलं. सुगंधाला पाय मुरगळ, तिचा पाय मोडला. पाठवले त्यांनी पण तेच सांगितलं का काहीतरी काय बघतोय असं कोणा संग चिव 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 बोलत राहतो काय ते? पहा तुम्ही ना माझ्या नाद नका लागू, तुम्हाला सांगतो आपल्या कामाचं असं आहे. श्यामेचा आपण जे बोलू ना तेच होतं. तुम्हाला जरी श्याम्या गोरा दिवस असला ना वरून, तर आतून जीभ काळी श्यामेची. आतून काशीची आख्या सदाभाऊ म्हणतो ते खोटं नाही, पुराच्या पुरा काळा आहे तू. समाजाचं नुकसान नको करू भाऊ.
हे बघ काही जर वाईट वस्तू आणली असली ना तर तू फेकून दे बरं का ती. तुला आम्हाला कळालंय आता खरंच बोलतो. काय आणलं ते चिडी गोटे कायचे तुम्ही म्हणजे मला हे करता काय? हा धमकी देतो तुला. चिडी गोटे कायचे आलोच मी बाहेर थांबा. आम्हाला घाबरतो म्हणजे आमच्या का मागं हा आलो थांबा मी आलोच. ओ डेपुटी थांबा. श्याम्या तू ना दिलं लागू आमच्या. तुला वाटलं काय झाल्या कुठे ते आलं उठ ना. ते श्याम्या आला. अरे चिडे गोटे काहीतरी आणले तिने. श्याम्या हे बघ आम्हाला तो बोलायचा दळभद्र भांड काढ पडमारी. काय आणले तू ते दळभद्र काही बोललो का तू काय आणलं टाक तुला बाजूला टाक. चल कुठं काय आणलंय मी? कुठं काय आणलंय म्हणजे काहीतरी करायला लागलाय तू गावात जादूटोना करतो काय? मग आणि मी काय चेडे गोटे काय चाललंय तू यो म्हणला मला पोट दुखायला लागलं सुगंधा पडली आणि पोरं बी बघून आले मग काहीतरी चिव काहीतरी बोलत होती तू कोणा सगळं तरी. मग चेंडे गोटे बिटे काही नाही माझ्याकडे. मग काय झालं मी मेवून ये ना तिच्या संग व्हिडिओ कॉलवर बोलत होतो तिथे खाली आणि हे मी बोलतोय खाली हे मध्येच काही बोलायचं मग मला डिस्टर्ब व्हायचं म्हणून मी याला बोललो म्हटलं जाय म्हणतो निघून मला उलट सुलट बोलला म्हणून मी आपलं सहज म्हणलो तुझ्या पोटात दुखत खरंच दुखलं काय? मग आम्ही ती बोल असेल फुलाच झालं आणि सुगंध बी पडली. मग हा ठीकच काय पडली ती तिचं पाय मुरगाळा असेल काही खाडा बिडायला असेल पाया खाली. अरे मग एवढं बोलायचं फुलाशी पाहिलं श्यामा पण मी थोडी सुद्धा पाडायला तिला ती पडली ना स्वतः. खरंच तू नाही हो हे काय तुम्ही आलतो मी खिशात मोबाईल घातला. नाही ना करीत जाऊ तू चिव काय करतो खाली ठेवून असं काय नेमकं काय मेवणी बोलत होती काय? हा असा व्हिडिओ कॉल चालू होता माझा. अण्णा बी आले. अरे तू काहीतरी मंत्रण काहीतरी काय बोलतोय कोणा सांगितलं असं वाटतं. आले ऐकलं काय होईल. अण्णा बी आलतो आम्ही दसकलो होतो आहे की नाही अण्णा. मग बोलणं चालू होतं मग आपलं बोलतो तुम्ही काय करते काय नाही खाल्लं का नीट सांगायचं मी फोनवर बोलतोय म्हणून अख्ख्या गावात तो चर्चा काहीतरी वस्तू आणली तो सांग बोलत मी कोणाला सांगू गावात सांगितलं माझ्या बायकोला कळू मी सांगू बोलतोय म्हणलं मग होईन का नांद. आता कोणतं काढायचं राहिलं आता तो नान्न नाही तो दुकानात राहणंच बंद करतो आम्ही. बहिणीला सांगत होतो हे दुकानात आहे ना तुमच्या बहिणी संग बोलतो बाडबाड करतो याच्यामुळे तुम्ही हळूहळू बोलत होतो. मग असं या भद्र बोलायचं सोडून ते लोकांना पडशील पिडशील परत. अहो ते माणूस सहज बोलत असते ते काय असं बोलणं ते खरं झालं ना आम्हाला तू काय करतो काय अण्णा तुम्ही बी अहो दिवस कुठं आले काय चाललंय ते काळ होता पहिला अडणीपणाचा करणी कवटाल मुठ मारणं आता ते राहिलंय भाई कुठं सांगा बरं तुम्ही. शामराव म्हणतो ते बरोबर आहे आता ते काय राहिलं नाही. मग काय झालंय माहिती का लोक आहे ना निगेटिव्ह ऊर्जा पोहोचत आणि देव कोण देव अवतार नाही आलेले जे चक्कर मग त्याला भोगावं लागत लोकांचं वाईट करणार ना त्याला त्याचं फिरून त्याच्या पैसे ते चक्र येते. पुढे बरोबर बोलले आता जो कोणी कोणाचं वाईट कर्म करीन त्याला याच्यात आयुष्यात फेडायचंय. अहो देवाकडे टाइम नाही राहिला देव बी आता डिजिटल झालाय. एखाद्याने वाईट केलं का एखाद्याचं तो लगेच त्यात असतो म्हणतो का लगेच कर्म फिरून येत आहे. पहिले लोक म्हणायचे आजी नातीने केलं का आजीने केलं का नाताला फेडावं लागत. आता नाताने केलं का नातानेच फेडायचं. एक वेळ देव माफ करीन पण कर्म माफ करीत नाही. मी पाया पडतो बरं का ते सांगू ना कोणाला बरं का काहीतरी चेडे गोटे काय सोनाला नाही ते बंद कर नाही तर बायको खरे गोटे घालीन. आम्ही सांगू गोटे भेटायला जाईन पण फोनवर नाही बोलायचं आता.